3 मिनिटं म्हणजे खूपच कमी आहे. रुपेशजी, एकतरी तक्रार आहे सगळ्यात महत्त्वाची, कारण विषय इतका गंभीर आणि सखोल चर्चेचा आहे. त्याच्यामध्ये 3 मिनिटं जर का तुम्ही देणार असाल तर ते मला मान्य नाही. मी थोडी जास्त मिनिटं घेणार. मी आत्ताच सांगतो, हा माझा स्वभाव आहे. कारण जे मांडायचे ते मांडताच नाही आलं तर काय उपयोग आहे. मला लॉला असताना एन्व्हायरमेंट लॉ नावाचा एक लॉ होता. मला इतका कंटाळा यायला त्याचा, कशाला आला आहे लॉमध्ये, त्याचा काय संबंध आहे लॉशी. कारण लॉ बेसिकली गव्हर्न करतं ॲडमिनिस्ट्रेशन, क्राईम, प्रॉपर्टी, पर्यावरणाला काय होणार आहे. ते मी तुम्हाला 2004-05 किंवा त्यातली गोष्ट सांगतोय, ज्यावेळेस पुणे अगदीच लहान होतं. पुण्याचं ट्रान्सफॉर्मेशन बेसिक झालं हिंजवडी आल्यानंतर आणि 2010 नंतर ड्रास्टिक ट्रान्सफॉर्मेशन चालू होतं. त्याच्या आधीचं 10 वर्षापूर्वीचं मी सांगतो. गाडीवरती येत होतो, काय बोलायचं, आपल्याला या विषयाबद्दल काही फार माहिती नाही आहे. आणि मग मला सुचलं की सिलेबस का तयार केला जातो आणि कशासाठी तयार केला जातो. ज्यांनी सिलेबस तयार केला लॉचा त्यांना माहीत होतं की पुढच्या 20 वर्षामध्ये एन्व्हायरमेंटचेच गंभीर प्रॉब्लेम चालू होणार आहेत आणि त्याच्यासाठी लॉ करण्याची गरज आहे. आता आपले तर भरपूर जण शिकलेले आहेत, कम्फर्ट झोनमध्ये लोक आहेत. तुम्ही म्हणाल तर लॉ आहे ना, 100% आहे. आपले तर पोल्युशन बोर्ड पण आहे, सगळं आहे. पण त्याची सत्ता अंमलबजावणीचे कायदे नाही आहेत किंवा जे आत्ताचे असलेले कायदे आहेत ते कमी पडत आहेत, अपुरे पडत आहेत. आणि मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो, कायद्यामध्ये एवढी ताकद आहे. तुम्हाला 1-2 उदाहरणं देतो मी कायद्याच्या ताकदीची, आणि तिची जर का अंमलबजावणी चांगली झाली तर, आणि मग ते एन्व्हायरमेंटशी आपण कसं रिलेट करू शकतो ते मी सांगतो. आर पाटील नावाचे गृहमंत्री होते. ते घाटाच्या खाली पनवेलला डान्स बार चालायचे आणि त्याच्यामुळे घराच्या घर उद्ध्वस्त होत होती. आणि आर पाटलांनी ठरवलं की ते डान्स बार बंद करायचं. एवढी मोठी ती आसुरी ताकद बार चालकांची, इतर नेत्यांचा विरोध, तरी सुद्धा आर पाटलांनी तो लॉ आणला आणि ते सक्सेसफुल करून टाकलं. दुसरा जो कायदा त्याच काळामध्ये आला तो म्हणजे गुटखाबंदीचा. पूर्वी चौकामध्ये, बिल्डिंगमध्ये गुटख्याचे ठोकलेले सगळे थर दिसायचे, सॅचेट दिसायचे. आता ते तुम्ही बघा, जवळजवळ 80% कमी आहे. मी असं म्हणणार नाही गुटखा मिळत नाही, गुटखा आजही मिळतो, पोलिसांच्या आशीर्वादाने मिळतो, सगळ्यांना माहिती कुठं मिळतो. पण लॉची ताकद बघा, आज 80% तुम्हाला फरक दिसतोय. तुम्ही इकडे गेल्यानंतर उघड्या डोळ्याने बघा, जिथे तुम्हाला गुटख्याने ठोकलेले थर दिसायचे, सॅचेट दिसायचे, तिथे आता ते 80% कमी दिसते. मग आता आपण परत एन्व्हायरमेंटकडे येऊया. तर एन्व्हायरमेंटसाठी आपल्याला कडक कायदे करण्याची आणि त्याची कडक अंमलबजावणी करण्याची वेळ निघून गेलेली आहे. आता जर का आपण आपल्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर नाही आलो तर आपण आपल्या सकट आपली मुलं बाळांना मृत्यूच्या दाढेमध्ये ढकललेलं आहे. ढकलणारे वगैरे नाही, आपण ढकललेलं आहे. पण त्यासाठी लोक संघर्ष काय करू इच्छितं. तर माझा टायमिंग संपलाय म्हणून 2च मिनिटं घेतो, कारण मी थोडा प्रोफेशनल आहे, लाज पण वाटते मला. तर पहिलं पाऊल आम्ही उचललं. ते पहिलं पाऊल म्हणजे पुणे शहरातली नाही तर पुणे जिल्ह्यातली वाहन विक्री पहिली बंद करा. म्हणून असं 1000 सह्यांचं पत्र साधारण ऑगस्ट 2023 मध्ये आम्ही पुणे कलेक्टर आणि मुख्यमंत्र्यांना दिलं. आम्हाला माहिती आहे प्रशासन कसं चालतं, आम्ही वकील आहोत, रोज फॉलोअपचीच काम असतात आमची. पहिला फॉलोअप झाला, दिवाळीमध्ये दुसऱ्या फॉलोअपचं परत 1000 सह्यांचं पत्र गेलं. डिसेंबरमध्ये, जानेवारीमध्ये परत 3ऱ्या सह्यांचं 1000 पत्र गेलं. आणि मग प्रशासनाला कुठंतरी वाटायला लागलं की याच्यामध्ये काहीतरी गंभीरता आहे. आणि मग महाराष्ट्र शासनाने पुणे RTOला सांगितलं की पुणे जिल्ह्यातल्या वाहनांची स्थिती आणि त्याच्यामुळं होणारा जो सगळा परिणाम आहे त्याचा एक रिपोर्ट सादर करा. मग आता इलेक्शन्स आल्यात, आता आमचं 14,000 सह्यांचं काम चालू आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही पुणे कलेक्टरला घेऊन ह्या गाड्यांची विक्री बंद करा. तुम्ही म्हणाल एवढंच ड्रास्टिक चेंजची काय गरज आहे. आपल्या इथे भारतामध्ये जर का ड्रास्टिक पाऊल उचललं तर त्याचा 60-70% परिणाम दिसतो. म्हणजे वाहन विक्री बंद करा म्हटलं तर निर्बंध येतील, निर्बंध आणा म्हटलं तर काहीच येणार नाही. कारण सत्ताधारी असो, विरोधी पक्ष असो, सगळ्यांनी वाटून घेतलेला आहे कोणाला किती टक्के मिळायचे ते. आणि
मग हे जे मल्टीनॅशनल कंपन्या येतात त्यांच्यासाठी रेड कार्पेट टाकायचं आणि त्यांच्याकडनं मिळणाऱ्या हप्त्यामधनं स्वतःची घरं आणि पिढ्या कशा चालवायच्या, हा गोरखधंदा गेली 70 वर्ष भारतात चालले. त्यांना आपल्या एन्व्हायरमेंटबद्दल, आपल्या पोराबाळांबद्दल काही घेणं देणं नाही. तर पुढचं एक पुस्तक वाचलं होतं, शुष्क नद्यांची आक्रोश मोठी. खूप छान पुस्तक आहे, तुम्हालाही बाजारात मिळेल आप्पापर्यंत चौकामध्ये. ते जरूर वाचा की नदीवरती धरणं बांधल्यानंतर त्याचा परिणाम लाखो किलोमीटर पर्यंत होऊ शकतो आणि ती नदी शुष्क होण्यामध्ये होतो आणि मग त्याच्या आजूबाजूच्या जनजीवनावरती त्याचा कसा परिणाम होतो ते पुस्तक मी वाचलेलं आणि मी ते रेकमेंड करतो. लोकसंघर्षाला जेव्हा तेव्हा संधी मिळेल सत्तेमध्ये यायची, त्यावेळेस सत्ता आमदार खासदार नाही फक्त. तुम्ही म्हणा सर आमदार झाला, खासदार झाला, तुमचा लॉ इम्प्लिमेंट करा. लॉ इम्प्लिमेंट करण्यासाठी सत्ता लागते, मेजॉरिटी लागते. जेव्हा केव्हा लोकसंघर्षाची सत्ता येईल त्यावेळेस स्पेशल ऍक्ट केला जाईल, तो फक्त आणि फक्त नदीसाठी असेल, फक्त नदीसाठी. किती किलोमीटरवरती धरणं बांधायची, किती किलोमीटरवरती बंधारे बांधायचे, पाणी कसं मेंटेन ठेवायचं नदीतलं, त्याच्यातली जलवाहतूक कशी मेंटेन ठेवायची, याच्यासाठी स्पेशल ऍक्ट लोकसंघर्ष पक्षाकडनं आणला जाईल. हे लोकसंघर्षाचं ध्येय धोरण आहे. ही 2 गोष्टी मी आता सांगू शकतो माझ्या दिलेल्या टायमिंगमध्ये. मला ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद.